गोलंदाज हितेश. पहिलाच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. स्वतः टॅप केला होता मात्र एक धाव तिथे ऍड केली जाते. सिंगलच्या सहाय्याने पहिल्या डावाला होते सुरुवात. या मॅचला होते सुरुवात. संघाची धावसंख्या 1. पहिल्या चेंडूवर आली एक सिंगल. पहिल्या डावाला झाली सुरुवात. धावपळकावर धावा 1. स्ट्रायकिंग एंडवर सध्याच्या घडीला आपण पाहतो करण. दीपकच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर आली एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडवर करण. फटका इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा आहे. नक्की घडत आहे काय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावपळक पुढे सरकतंय. आता 2 या धावसंख्येवर टीम जय बजरंग कोरावले संघाचं. अगदी विचार केला तर गोलंदाजाला चेंडू अडवायचा होता मात्र बॅट्समन त्याच्या समोर आला. त्या कारणास्तव चेंडू अडवता आला नाही आणि यशस्वीरित्या ती धाव अगदी चित्त्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 2 या आकड्यावर. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर हितेश पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल खर्च केल्यात. इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील पाहायचं. समोरच्या दिशेने फटका केलाय. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू आउटफील्ड मध्ये दाखल झालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला चौकार. सहाय्याने धावपळक सध्याच्या घडीला 6 आकड्यावर फ्लाय होत असताना आपण पाहतोय टीम जय बजरंग कोरावले संघ पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आणि त्यानंतर चौकाराच्या सहाय्याने आक्रमकाला आता सुरुवात केली आहे फलंदाज दीपकने. 2 चेंडू तो खेळलाय. 5 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा त्या दिशेला फटका खेळायचा होता मात्र ब्लाइंड स्विंग आणि गुड लेन स्पॉटवर चेंडू पिक होत असताना थेट किपरच्या हातामध्ये दाखल झालाय. डॉट बॉल. चौकार नंतर आता चोटेकानी कमबॅक होत असताना गोलंदाज हितेशच्या माध्यमातून पहिलं षटक मार्ग असते. 3 षटकांची लढत आहे आणि 6 धावा धावपळकावर अंकित झाल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर हितेश. पुन्हा एकदा बॅकफुटर कट करण्याचा प्रयत्न होता तर अधिकची गती आता येते चेंडूवर. सध्याच्या घडीला हितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. गोलंदाज हितेश कमालीची कामगिरी पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला असेल तर लगेच कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल. पहिलं षटक. P1च्या षटकामध्ये अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळते हितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग. त्या दिशेला फटका खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर आता आतल्या अंगाने वळला तर चेंडू थेट किपरच्या हातामध्ये दाखल झालाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल त्यानंतर चौकार आणि लागोपाठचे 3 डॉट बॉल. असं नाट्यमय पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपळकावर धावा 6. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसरं षटक टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव कडून दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय दर्शनला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार. पहिल्या षटकामध्ये 6 आलेले आहेत तर इथून पुढे आता धावा बनवाव्या लागतील कारण निर्धारित 3 षटकांची लढत आहे. 3 षटकामध्ये अधिकाधिक धावसंख्येचा उच्चांक गाठावा लागेल आणि त्याच अनुषंगाने आक्रमकता आता इथून पुढे स्वीकार करावी लागेल. पहिला चेंडू येतो डॉट. गोलंदाज ओमकार. सुरुवात चांगली राहिली आहे मात्र इथून पुढे देखील अशाच प्रकार सातत्य आता गोलंदाजीमध्ये राखावं लागेल गोलंदाज ओमकारला. दुसऱ्या बाजूने विचार केला जय बजरंग कोरावले संघ. आक्रमकता आता इथून पुढे स्वीकार करावी लागेल. पुनश्च एकदा टप्पा तर चांगला होता मात्र लाईन आउटस्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रवीण विशे सर.
खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवण्यात चांगलं यश तिथे आपल्याला पाहायला मिळतं ओमकारच्या माध्यमातून. दरम्यान एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टीम चेंज द गेम खांदारे त्यांच्या विपक्ष जय हनुमान नडई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रतिनिधींना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. लेग बायच्या स्वरूपात आली आहे सिंगल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकते 9 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकामध्ये देखील अगदी स्वप्नवत कामगिरी होत असताना टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये विचार केला तर हितेश 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्या. शॉर्ट पिच डिलिव्हरी, बॅटची काढा आणि साधा सोपा झेल तिथे मेजर कैलास बाबरे यांच्या माध्यमातून ड्रॉप केला जातोय. नेक्स्ट मॅच टीम चेंज द गेम खांदारे त्यांच्या विपक्ष जय हनुमान नडई. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित व्हायचंय. सन्माननीय मनोजी राणे साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील आदर्श चषकाच्या वतीने सहर्ष मनापासून स्वागत. विनंती करतो की व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, कॉलिंग खराब होती आणि रनआउटच्या स्वरूपात सध्याच्या घडीला पहिला आदरा बसतो टीम जय बजरंग कोरावले संघाला. पहिल्या विकेटचं झालंय पतन, रनआउटच्या स्वरूपात आली पहिली विकेट. फटका इथे चांगला पाहिला तो, बॅटची आटली कडा, यष्टीरक्षकाला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. क्वालिफाय झाला तर सन्माननीय अन्वी मिलिंद गोल्ले यांच्याकडून सर्वच 12 खेळाडूंना टी शर्ट दिले जातील. सुवर्ण संधी असेल टीम जय बजरंग कोरावले संघासाठी. 2 षटकांचा खेळ तिथे समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावा 15 अंकित झालेले आहेत. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर फायर एंड करून गोलंदाज डावकुरे हाताचा गोलंदाज दर्शन दाखल झालाय. कामगिरी आता दर्शनची या षटकामध्ये कशा प्रकारे होईल, किती धावा आता या शेवटच्या षटकामध्ये एकवटल्या जातील ते देखील आता पाहायचंय. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन, स्ट्राईक एंडवर करण. पहिलाच बॉल, बॅटची एज मागे, क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चुकी आणि त्याचे परिणाम मिळतील धावा 4, चौकार. सध्याच्या घडीला 19 या धावसंख्या फ्लाय होत आहे. 3 षटकांची लढत आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकाची सुरुवात तर चांगली झाली आहे टीम कोरावले संघासाठी. शॉर्टस्पीड डिलिव्हरी, बॅटची काढा होती, बॅट जेल घेण्याची संधी, मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स दाखवले नाही आणि साधा सोपा झेल तिथे धरणीला जाण झालाय. 2 धावा केल्यात. पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सध्याच्या घडीला बाद झालेला आहे. थँक्यू. एक शॉट असेल म्हणजे एकच धाव ग्राह्य धरली जाईल आणि फलंदाज देखील बाद होईल.
20 धावा धावफलकावर शेवटचं षटक. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. मागे मेजर कैलास बाबरे सर साधा सोपा झेल आल्या पावले आता माघारी परतवून आलंय. तू चल में आया तिसरा विकेटचं पतन. टीम जय बजरंग कोरावले संघासाठी धावफलकावर धावा 20. मैदानाच्या आतमध्ये बिपिन 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन कामगिरी दर्शनच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. 2 चेंडूवर आता 2 विकेट आल्यात. क्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता तर शरीरावर चेंडू आदळलेला आहे. एक सिंगल तिथे 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावपळक पुढे सरकते 21 या धावसंख्येवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचं षटक. सुरुवात चांगली झालेली होती या षटकामध्ये टीम जय बजरंग कोरावले संघाच्या माध्यमातून. तर कमबॅक दुसऱ्या बाजूने दर्शनचं आता चांगलं राहिलंय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जाऊन फटका खेळायचा होता मात्र आता कॉलिंग खराब तिथे आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात आली आहे विकेट टीम जय बजरंग कोरावले संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. फलंदाज शेवटच्या चेंडू होईल बाद. पाहता पाहता खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालेला. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग कोरावले संघ ते विचार केला तर 20 धावा नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. चंद्रकांतजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते. टीम चेंज द गेम खांडारे त्यांच्या विपक्ष जहनुमान नडोई चंद्रकांतजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. 21 धावा झालेल्या आहेत. 22 धाव्यांचं आव्हान असेल. टॉस संपन्न झालाय. खांदारे संघाने नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खेळाचा पहिला डाव समाप्त झालाय जिथे बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग कोरावले संघाने 3 षटक 18 बॉल मध्ये 21 धावा बनवल्यात. 22 धावेचं आव्हान ठेवलं टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव संघापुढे. टीम जय बजरंग कोरावले संघाला 2 धावेंची पेनल्टी असेल. त्यांचा एक खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये त्या कारणास्तव पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. मात्र जसं आता खेळाचा उत्तरार्ध सुरू होईल समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. आदरचे चषक दानवली आणि समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करूयात श्रवण दुमाळे सरांना. धन्यवाद.
यस, थँक्यू सो मच कैलाजी शेलवले सर, थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूयात. मॅच आता ऑन करूयात. मॅच आपल्याला पाहायला मिळते मनू स्पोर्ट्स बोरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय बजरंग कोरावले. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग कोरावले टीमनं धावा बनवल्या 21 आणि 22चं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीमच्या अगेन्स्ट. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार मिस्टर बिपिन. ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकिंगला बॅटर मेजर कैलास, नो स्ट्रायकिंगला ओमकार. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट आपण पाहता. अगदी स्मॅश करायचं होतं, स्लाइस करायचं होतं. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट करण्यात आली मेजर कैलास आणि बॅटर ओमकारच्या माध्यमातून. आणि पहिल्याच बॉलवरती टीमचं अकाउंट ओपन केलं. टीमचा श्री गणेशा करत असताना 22चं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मनू स्पोर्ट्स बोरगाव संघ. ओमकार तयार. फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. आवाजच्या लाठांवरती स्वार होत हा बॉल निघून चालला स्क्वेअर सीमा पार. ओमकारचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. नेक्स्ट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिग्नेचर शॉट बाय मिस्टर ओमकार. पाहता क्षणी जणू काही प्रेमात पडावं असा हा नेत्रदीपक फटका ओमकारच्या बॅट मधून. रिफ्लॅक्शन इंटरेस्टिंग आहे. टँकरी या लाईव्ह वाहिनीवरती रिफ्लॅक्शन पाहायला मिळतोय. इथे देखील करायचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झाली मिस्टेक, गलती सु मिस्टेक. आणि आता तत्पूर्वी मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8. 22चा पाठलाग सुरू आहे, म्हणजे 14 अजूनही करायच्यात. मॅच मध्ये टीम मनू स्पोर्ट्स बोरगाव संघाला मेजर कैलास मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. बिपिनच्या अगेन्स्ट मेजर कैलास तयार. इथे देखील शफल झाले आणि हा सफल फटका खेळलाय. बॉलला पाठवलं फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. मेजर कैलास यांच्या बॅट मधून फाईन लेगला येणारा हा पहिला फाईन चौका. पहिली बाउंड्री. ग्राम दैवता गावदेवी मातेला नमन करून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. स्विच करायचा प्रयत्न. हे प्रभू, हे श्रीराम प्रेमानंदी, ये क्या हुआ. मुळे ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील ऑन साइडला लॉफ करायचा प्रयत्न, बट लेग स्ट्रिकच्या बाहेरचा बॉल. सो दॅट्स वाय प्रवीणजी विशेष सर आमच्याकडे वळतात आणि पंच सांगतात अंपायर सिग्नल यासाठीचं व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आपण आपल्या निर्णयावरती लगेचच अंमलबजावणी करा. फिल्डिंग टीम मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि फिल्डिंग सेट करा. समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर लेझी फिल्डिंग. ठीक आहे, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 15 अंकावरती. स्कोर कार्ड वरती बनला ऑफिशियल स्कोर कार्ड आणि त्यामध्ये आपण पेनल्टीच्या 2 धावा ऍड करूयात. म्हणजे आता टीमची टोटल 17 अंकावरती आणि विजयासाठी 5 ची गरज. चला फिल्डिंग टीम आपण देखील रेडी राहायचं.
आणि बॅटिंग टीम आपण देखील लगेचच पावेल्यांचा ताबा घ्या. मॅच कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही टीमला आम्ही विनंती करू आपण शेक हँड करा त्यानंतर मैदान सोडायचं. 5ची गरज आहे मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉल होती घ्या मिस्टर रोशन. ओव्हर नंबर 2 मध्ये जे बजरंग कोरावले या टीमच्या माध्यमातून रोशनला आपण पाहता. ओमकारच्या अगेन्स्ट वंडर बॉय ऑफ बोरगाव मिस्टर ओमकार. मनु स्पोर्ट्स बोरगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन ओमकारच्या माध्यमातून. लोवर फुल टॉस लोवर वन होता. ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता बट नाही जमलं. प्रॉपर मिडलिंग झाली नाही. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. आता सिंगल आली. 11 मध्ये 4 मॅच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टरचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आमच्या आवाजाची काळजी डीजे मास्टरच्या माध्यमातून घेतली जाते. स्विच हिट केलाय आणि हा विजय फटका आपल्या अनोख्या अंदाजानं मॅचला फिनिश केलाय. मेजर कैलास यांनी सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमने विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग कोरावले.